आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायांत्य कथानुसंधान. ठाकुरादिका महापुरुष दर्शन कैसे झाले ते करावे श्रवण. एकागमन करोनी काय त्या वक्त्याच्या बोलले. श्रवणीय जे पडता श्रोता न डोले. अंगींचा रोमांचही न हाले. व्यर्थ गेले ते बोल. जया श्रवणीय न श्रोते रिझले. बाष्पगद कंठ न दाटले. नयनीय प्रेमानंदाश्रू न वाहिले. व्यर्थ गेले ते कथन. वाणी बाबांची मनोहारिणी. उपदेशाची अलौकिक सरणी. जयांची प्रतिपदीय अभिनव करणी. मस्तक चरणीय तयांचे न येता दैव उदयासी. गाठी न पडे साधुसंताशी. तो जवळ असत उशापाशीय. पापराशींच दिसेना. या प्रमेयाच्या सिद्धतेसी न लगे जावे देशीय विदेशीय. मीच माझी अनुभवासी श्रोतियांसी कथितोअकीय. पीर मौलाना नाम्य प्रसिद्ध. ओते वांद्रे शहरीय सिद्ध. इंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध. घेती शुद्ध दर्शन तेय. मी ते शहरचा न्यायाधीश. मुजावर तयांचा नामेनुस. पाठ पुरविली रात्रंदिवस. यावया दर्शनास तयान्य. हजारो लोक तेथे यावे. किमर्थ आपण तेथे जावे. विडेभाडेच्या भर्य भरावे. आंचवाव्या निज लौकिका. ऐस्य कान्ह्य मनीय भावावे. दर्शनास कधीही न जावे. आपणची आपल्या छायेस भ्यावे. दुर्दैव यावे आडवेय. एसी कित्येक वर्षे गेली. तेथून पुढ्या बदली झाली. पुढ्या जेव्हा ती वेळ आली. शिर्डी जोडिली अखंड. तात्पर्य हा संतसमागम. अभाग्यास ना तेथेय विग्म. होता ईश्वरी कृपा का सुगम. अन्यथा दुर्गम हा योग. येविषयींची गोड कथा. श्रोता सादर परिसिजे आता. या संतांच्या अनादी संस्था. गुह्यव्यवस्था कैशा त्या. यथाकाल वर्तमान. जया 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 आवडे. स्थान अवतार घेती कार्याकारण. परी ते अभिन्न परस्पर. देश काल वस्तू भिन्न. परी एकाची जी उंखून. दुजा संत जाणे संपूर्ण. अंतर्य एकपण सकळिका. जैसिय सार्वभौम राजाची ठाणीय. वसविली असत्य ठिकठिकाणीय. तेथ तेथ अधिकारी नेमूनी. अबादानी संपादिती. तैसाच हा स्वानंद सम्राट. जागोजागी होऊनी प्रकट. चालवी हा निजराज्य शक्त. सूत्रे अप्रकट हालवी. एकदा एक आंग्लविद्या विभूषित. बी.ए. या उपपदान्य युक्त. चे हळूहळू मार्गक्रमत. झाले नामांकित अधिकारी. मिळाली पुढ्य मामत. वाढता वाढता झाले प्रात. तयांसी साईबाबांचा सांगत. सुदैव्य प्राप्त झाला. दिसायाही मामलत बरी. डोंगरी जेसी दुरुनी साजरी. निकट जाता वेढिली काजरिय. माने परी ती मोठीच. गेले ते पूर्वील गोडदेवस. जय होती या अधिकाराची हौस. प्रजाही मानी अधिकारी यास. परस्परांचा आनंद फुसव नये आतांचे हल. सुखाची नोकरी गेला तो काळ. आता जबाबदारीचा सुकाळ. आला दुकाळ पैशाचा. पूर्वील मामलतीचा मान. तैसेंच पूर्वील प्रांतासमान. वैभव आता येना दिसून. नोकरी कसून करतांही. असो तेही अधिकार संपादन. अलोट पेका वेंचल्या वांचून. न करिता सतत अभ्यासशीण. इतर कोण करू शके. आद्य होवो लागे बी.ए. मग तो नगदी कारकून होये. महिना पगार 30 रुपये. मार्गे ऐसी येती गती. यथाकाळ घांटावर जावे. जमीन मापणी काम शिकावे. मोजणीदारांमध्ये राहावे. पास व्हावे परीक्षेत. पुढे जेव्हा एखादी असामी. स्वय जाईल वैकुंठधाम्य. करील आपुली जागा रिकामी. पडेल कामियती याच्या. आता असो हे चढाट. कशास पाहिजे नुसती वटवट. ऐशा एका साईंची भेट. झाली ती गोष्ट परिसावी. बेळगावानिकट देख. ग्राम आहे वडगाव नामक. आल्या मोजणीदारांचे पथक. मुक्काम एक तय केला. गावी होते एक सत्पुरुष. गेले तयांचे दर्शनास. चरणांवरी ठेवले शीस. प्रसाद आशिष पावले. त्या सत्पुरुषांचे हातात होता निश्चळ दासकृत. विचारसागर नामक ग्रंथ. जो ते वाचित तय होते. पुढे कान्ह्य वेळ जाता. येतो म्हणून निघू लागता. ते साधू जेय वदले उलासता. त्या गृहस्था ते परिसा. बरे आता आपण या वे या ग्रंथाचे अवलोकन करावे. तेणे तुमचे मनोरथ पुरावे असावे हे लक्षात. तुम्ही पुढे निजकार्योद्देश्य. जाता जाता उत्तर दिशे. मार्गात महाभाग्यवश्य.
महापुरुषासिया दर्शन पुढील मार्ग ते दावितील, मनासी निश्चलता ते देतील, तेच मग उपदेशितील, ठसवितील निजबोध. तेथील मग ते कार्य सरले. जुन्नरास तेथुनी बदलले. नाणेघाट चढण्य आले. ओढवले ते संकट. मार्ग तेथील अति बेक्ट. रेड्यावरुनी चढती घाट. रेडा हाच तदर्थ. शक्त आणला निकट आरुढाया. होतील पुढे मोठे अधिकारी. मिळतील घोडे गाड्या मोटारी. आज तोंड घ्या रेड्याची हाजिरी. वेळ साजिरी कराकिय. घाट चढणे अशक्य पाह्य. रेडियाविण नाही सोयी. एसी ती नाणेघाटाची नवलाई. अपूर्वाई वाहनाची. मग तयांनी केला विचार. पालाणीला रेडा केला तयार. तयावरी चढविले खोगीर. कष्टे स्वार जाहले. स्वार खरे पण होती चढण. रेडियासारखे अपूर्व वाहन. जोक्य हिसके खाता जाणं. भरली कणकण पाठींत. असो पुढे हा प्रवास सरला. जुन्नराचा कार्यक्रम पुरला. मग बदलीचा हुकूम झाला. मुक्काम हालला तेथुनी. कल्याणास झाली बदली. चांदोरकरांची गांठ पडली. साईनाथांची कीर्ती ऐकिली. बुद्धी उदेली दर्शनाची. दुसरी दिवशी आली बारी. झाली चांदोरकरांची तयारी. म्हणती चला हो बरोबरी. करू वारी शिर्डीची. घेऊ बाबांचे दर्शन. करू उभयता तयांसी नामन. राहू तेथे एक दो दिन. येऊ परतोन कल्याणा. परी तेच दिनिया ठाण्य. शहरात दिवाणींचे अदालतीयत. मुकदमा सुनावणी निर्णीत. त्यागिली सोबत तदत. नानासाहेब आग्रह करीत. चला हो आहेत बाबा समर्थ. पुरवितील तुमचा दर्शनार्थ. किंपदार्थ तो मुकदमा. परी हेय कैंचे तयांस पटे. तारीख चुकविता भय वाटे. चुकतील केविय हेलपट्टे. भालपट्टीय लिहिलेले नानासाहेब चांदोरकरेय. कथिलिय पूर्वील प्रत्यंत्रेय. दर्शनकाम धरिता अंतर्य. वेगत्या सारे बाजूला. परी येईना विश्वास जीवा. करीतील काय निज स्वभावा. म्हणती आधिय घोर चुकवावा. निकाल लावावा दाव्याचा. असो मग ते ठाण्यास गेले. चांदोरकर शिर्डीस निघाले. दर्शन घेऊनी परत फिरले. नवल वर्तले इकडे पय. वेळ्या जरी हे हजर राहिले. दाव्याचे काम पुढे नेमिले. चांदोरकरही हातचे गेले. खजील झाले अंतर्य. विश्वास ठेवितो बरे होते. चांदोरकर सवेने ते. दर्शनाचे कार्य उरकत्य. स्वस्थचित्त्या शिर्डींत. दाव्यापरी दावा राहिला. साधू समागमही अंतरला. उठाउठीय निश्चय केला. जावयाला शिर्डीस न जाणो मी शिर्डीस जाता. समय नानांची भेट होता. स्वय निरवितील साईनाथा. आनंद चेता होईल. शिर्डीस नाही कोणी परिचित. तेत मी सर्वथैव परिचित. नाना भेटता होईल उचित. जरी क्वचित योग तो. ऐसे विचार करीत करीत. बैसले ते अग्निरथात. दुसरे दिवशी पावले शिर्डीयत. नाना तय अर्थात नाहीत. हे जे दिनिय यावया निघाले. नाना ते दिनिय जावया गेले. तेण्या हे बहु हताश झाले. अति हिरमुसले मनात. असो मग तयांस तेथे भेटले. तयांचे दुसरे स्नेही भले. तयांनी साईंचे दर्शन करविले. हेतू पुरविले मनाचे. दर्शन्य पाय्य जडले चित्त. घातला साष्टांग दंडवत. शरीर झाले पुलकांकित. नयन्य स्रवत प्रेमाश्रू. मग ते होता क्षणैक स्थित. काय तयांसी बाबा वत्त. त्रिकालज्ञ मुख करोनी सस्मित. सावचित्त तेय परिसा. कानडी आप्पाचे तेय सांगणेय. जैसे रेडिया संज्ञा घाट चढणेय. ऐसे न येथील सोपे चालणेय. अन झिजविणे अनिवार्य. कारणी पडता खुणेचिय अक्षरेय. अंतरंग अधिकची गहिनुरे. पूर्वील सत्पुरुषवचन खरेय. प्रत्यंतर्य ठरलेय किय. मग जोडून या उभय हा स्था. साईपदीय ठेविला माथा. म्हणती कृपा करा साईनाथा. मज अनाथा पदर्य घ्या. आपणची माझे महापुरुष. निश्चळदास ग्रंथोपदेश. आज मज कळला. अशेष निर्विशेष सुखबोध. कुठे वडगाव कुठे शिर्डी. कायही सत्पुरुष महापुरुष जोडी. किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी. उपदेश निरवडी कैसी हई. एक मन ग्रंथ वाचा. पुढ्या संगम महापुरुषाचा. मग ते पुढील कर्तव्याचा उपदेश साचा करतील. दैवयोग्या तेही भेटले. तेच ते हे खुणानिय पटविले. परी ते एकाचे वाचिले. दुजी आचविले पाहिजे. तयांसी म्हणती साईनाथ. अप्पांनी सांगितले ते यथार्थ. परी जेव्हा तेय येईल
कृत्यत पूर्ण मनोरथतय होती. निश्चलदास विचारसाग्र वडगाविय भक्तार्थ झाला उच्चार. काळ्य ग्रंथपारायणानंतर शिर्डींत आचार. कथियेला ग्रंथ करावा आद्य श्रवण. त्याचेंच मग करावे मनन. होता पारायणावर्त न निदिध्यासन होतसे. वाचिले ते नाह्य संपल्ले पाहिजे ते कृतींत उतरले. या उपड्या घड्यावर तोयोतले. तैसे जाहले ते सकळ. व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन. हाती न ये जो अनुभवज्ञान. ब्रह्मसंपन्न गुरुकृपेवी न पुस्तकी ज्ञान निष्फळ. ये अर्थीची अल्प कथा. दाविल भक्तीची यथार्थता. पुरुषार्थाची अत्यावश्यकता. श्रोता निजस्वार्था परिसिजे. एकदा एक पुण्यपट्टणक्र नामे अनंतराव पाटणक्र. साईदर्शनीय उपजला आद्र. आले सत्वर शिरडीस. वेदांत श्रवण जाहला सकळ. सठीक उपनिषदेय वाचिलिय समूळ. परी तन्मानस अक्षय चंचळ. राहीना तळमळ तयांची. घेता साईसमर्थांचे दर्शन. निवाले पाटणकरांचे नयन. करुणी पायांचे अभिवंदन. यथोक्त पूजन संपादिले. मग होऊनी बद्धांजुळी. बैसुनी सन्मुख बाबांचे जवळी. अनंतराव प्रेमसमेळीय करुणाबहाळ्य पुसत्किय. केलेय विविध ग्रंथावलोकन. वेदवेदांग 19 उपनिषद अध्ययन. केलेय सच्शास्त्र पुराण श्रवण. परिहेय निर्विण मन कैस्य. वाचिले ते व्यर्थ गेले. ऐसेंच आता वाटू लागले. अक्षरहीन भावार्थी भले. वाटती चांगले मजहून. वाया गेले ग्रंथावलोकन. वाया शास्त्रपरिशीलन. व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान. अस्वस्थ मन हे जोनवरी. काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती. किमर्थ महा वाक्यानुवृत्ती. जेण्या न लधे चित्ताशाती. ब्रह्मसंवित्ती काशाची कर्णोपकरणी. परिसिली वार्ता. साईदर्शन्या निवार्या चिंता. विनोद गोष्टी वार्ता करीता. सहज सत्पथा लाविती ते. म्हणवून महाराज तपोराशी. पातलो आपुल्या पायांपाश्य. येईल स्थैर्य माझी या मनासी. आशीर्वचनासी द्या ऐशा. तनु महाराज झाले कथिते. एका विनोदपर आख्यायिके ते. जेणे अनंतराव समाधानाते पावले. साफले ते ज्ञानाच्या. ती अल्पाक्षर परमसार. कथा कथितो वाश्रवण तत्प्र. विनोद परी तो बोधप्र. कोण अनादर करील. बाबा देत प्रत्युत्तर. एकदा एक आला सौदाग्र. तेव्हा एक घोड्या समोर घाली लेंडार नवांच्या. सौदागर निजकार्य तत्प्र. लेंडिया पडता पसरिला पद्र. बांधून घेता घट्ट्या समग्र. चित्तैकाग्य लाधला. हेय काय वदले साईसमर्थ. काय असावा किय मथितार्थ. लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ. कानियही अर्थ कळेना. ऐसा विचार करीत करीत अनंतराव माघारा येत. कथिले संभाषण इत्थंभूत. केळकरांप्रत तयान्य. म्हणती सौदागर तो कोण. लेंडियांचे काय प्रयोजन. नवांचेंच काय कारण. सांगा उलगडून हेय मजला. दादा हेय काय आहे कोडेय. मी अल्पबुद्धी मज ते अनुलगडे. होईल बाबांचे हृदय उघडेय. ऐसे रोकडेय मज कथा. दादा वदती मजही न कळे. ऐसेंच बाबांचे भाषण सागळेय. परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळेय. कथितो आकळे जेय. मज कृपा ईश्वरी ते हेय घोडेय. हेय तोंड नवविधा भक्तीचे कोडेय. विनाभक्ती न परमेश्वर जोडे. ज्ञाना न आतुडे ऐकल्या. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण चरणसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. भक्ती हे जाण नवविधा. पूर्ण भाव ठेवूनी अंतरीय. यांतून एकही घडली जरी. भावाचा भुकेला श्रीहरी. प्रकटेल घरींच भक्ताच्या. जप तप पुरात योग साधन. वेदोपनिषद परिशीलन. उदन अध्यात्मज्ञान निरूपण. भक्तिविहीन ते फोल. नको वेदशास्त्र व्युत्पत्ती. नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती. नको शुष्क भजन प्रीती. प्रेमळ भक्ती पाहिजे. स्वय आपणा सौदागर. समजा सौद्याच्या या भावार्थाऊन जा. फडकता श्रवणादी भक्तीची ध्वजा. ज्ञानराजा उलासे. घोड्याने घातल्या लेंड्यान ऊ. सौदागर आतुरतेय धानला घेओ. तैसाच नवविधा भक्तिभावू. धरिता विसावून मनात्य. तेणेच मनास येईल स्थैर्य. सर्वांठाई सद्भाव गांभीर्य. त्याविन चांचल्य हेय अनिवार्य. कथिती गुरुवर्य सप्रेम. दुसरे दिवशीय अनंतराय. वंदो जाता साईंचे पाय. पदरी बांधिल्यास लेंड्या. काय पृच्छाही होय तयांस. अनंतराव तेव्हा प्रार्थिती. कृपा असावी दिनावरती. सहज मग त्या बांधिल्या. जाती
काय ती महती तयांची तनु बाबा आशीर्वाद देती कल्याण होईल आश्वासिती अनंतरावानंदले चैत्य सुखसन्वित्ती लादल्य आता आणि कल्पकथा श्रोता परिसिजे सादरचित्ता कळेल बाबांची अंतर्जनानीता सन्मार्ग प्रवर्तकता तैसीच एकदा एक वकील आले येतांक्षणीच मशिदी गेले साईनाथांचे दर्शन घेतले पाय वंदिले तयांचे सवेंच मग देऊन दक्षिणा बैसले बाजूस वकील तत्क्षणा तेथे चालल्या साई संभाषणा आदरश्रवण उपजला बाबा तनू तिकडे मुख फिरविती वकिलांस अनुलक्षून वदती बोलते वर्मी जाऊन खोसती वकील पावती अनुताप लोक तरी हो लबाड किती पाया पडती दक्षिणाही अर्पिती आणि कांतून शिव्याही देती काय चमत्कृती सांगावी ऐकून हे वकील स्वस्थ राहिले किय ते निजांतर्य पूर्ण उमजले उद्गार अन्वर्थ हेय तया पटले तात्पर्य ठसल्या मनासी पुढ्या जेव्हा ते वाड्यांत गेले दीक्षितांलागिय कथिते झाले किय जेय बाबा लावूनी बोलले सार्थची वहिल्या ते असर्व येतांच मजवर झाडीला ताशेरा तो मज केवळ दिधला इशारा कुणाची थट्टानिंदादी प्रकारा देयन थार अंतर्य शरीरप्रकृती होऊनी अस्वस्थ मुंसफामुचे झाले त्रस्त राहिले रजेवर येथे अस्वस्थ आपुली प्रकृती सुधरावया वकिलांच्या खोलींत असता मुंसफांसंबंधी निघाल्या वार्ता अर्थोअर्थी संबंध नसता उहापोहता चालली औषधावीण या शरीराबदा टळतील का लागता साईंच्या नादा पावले जे मुंसफीचे पदा त्या हा धंदा साजे का एसी तयांची निंदा चालता चालली साईंची उपहासता मीही तयांतची होतो अंशता तिची अनुचितता दर्शविली ताशेरा नव्हे हा अनुग्रह व्यर्थ कुणाचा उहापोह उपहास निंदादी कुत्सित संग्रह असत्परिग्रह वर्जावा आणि केखेय प्रत्यंत्र असता 100 कोसांचे अंतर साई जाण्यास सर्वाभिंत्र खरे अंतर्जनानी ते आणि केक झाला निवाड असोत मध्य पर्वत पहाड कान्ह्य न साईंच्या दृष्टीयाड गुप्तही उघडत्या सर्व असो पुढ्य तेव्हांपासून केला निश्चय वकिलांनी आतपर निंदा दुरुक्तीवच निय खडा कान्य लाविला आपण कान्यही कुठेही करीता येई न साईंची दृष्टी चुकविता येविषयी जाहली निश्चितता असत्कार्यार्थता विराली उदेली सत्कार्य जागरूकता मागेय पुढ्या साईसन्निधता समर्थ कोण तया वंचिता निर्धारचिता हा ठसला पाहुव जाता या कथेसी संबंध जरी त्या वकिलासी तरी ती सर्वांथी आणि सर्वाशी बोधक सर्वांसी सारिखी वकील वक्ते श्रोते समग्र आणिक साईंचे भक्त एत्र तयांचाही ऐसाच निर्धार व्हावा मी साचार प्रार्थितो साईकृपा मेघ वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्ता ये अर्थी कान्ह्य नाह्य नवलता सकळा तृषार्ता निवविल अगाध साईनाथांचा महिमा अगाध तयांच्या कथापरमा अगाध साईचरित्राची सीमा मूर्त परब्रह्मावतार आता पुढील ध्येय कथा परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता पुरविल तुमच्या मनोर्था देईल चित्ता स्थैर्यता भक्तांची भावी संकटावस्था ठाऊक आद्यच साईसमर्था थट्टा मस्करी विनोदवार्ता हंसता खेळता टाळीती भक्तहेमाट साय शरण जाहल्या हेय कथानक संपूर्ण पुढील कथेचे अनुसंधान संकटनिवारण भक्तांचे कैसे साई कृपासाग्र भक्तांची भावी संकटे दूर्ध्र आद्य जाणूनी करीती परिहार इशारा वेळेवर देऊनी स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते अनुग्रहकरण नाम एकविंशोध्येय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावतु।